महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। हवामानात बदल होतोय, बंगालच्या उपसागरातून वातावरण तयार होतंय। अरबी समुद्रातही किनारपट्टी भागात, खास करून पश्चिम किनारपट्टीला पावसाचं वातावरण वाढतंय, त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होणार आहे। समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये, सिंधुदुर्गमध्ये पावसाळी वातावरण आहे। किनारपट्टी भागात जवळपास आपण केरळपासून गोव्यापर्यंत किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत बघतो, मोठं पावसाळी वातावरण आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चांगल्या प्रकारचं बाष्प किंवा पावसाची निर्मिती होत असल्यामुळे आता दक्षिण भारतात उघडलेला पाऊस पुन्हा सुरू होतोय। सध्या केवळ नांदेड आणि लातूर या महाराष्ट्राच्या भागात पावसाळी वातावरण आहे, इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे। कोकण किनारपट्टीला मात्र अधूनमधून जोरदार सरी होत आहेत। नाशिक जिल्ह्यातही हलक्या पावसाचं वातावरण आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। पूर्व विदर्भातही हलक्या पावसाचं वातावरण आहे। सध्या नंदुरबारमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे। आज आपण पुढील 7 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। साधारण कोकणामधील पावसाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्रात विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाची आज शक्यता आहे। ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल। JFS मॉडेलने तरी दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं जोरदार पावसाचं वातावरण उद्या दाखवलं आहे। अनेक दिवसापासून आपण 15 तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 तारखेला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, कोकणात अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे। JFS मॉडेलने जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात 16 तारखेला दाखवलं आहे। 17 तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस राहील। खास करून विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील, कोकणात पावसाचा जोर अधिक राहील। इतरत्र हलका ते मध्यम पावसाचं वातावरण कायम राहणार आहे। पुन्हा एकदा 18 तारखेला थोडं पावसाचं वातावरण कमी होऊन पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण तयार होईल। पुन्हा एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होईल। ती महाराष्ट्राकडे सरकेपर्यंत जे 18-19 पावसाचं वातावरण थोडं कमी जरी राहिलं तरी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणार आहे। एकूणच बघता सातत्याने पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी JFS मॉडेलने वातावरण अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने पोषक दाखवलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये सर्वच मॉडेल पावसाचं प्रमाण वाढताना दाखवत आहेत। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे। कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। 14 तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण जरी दाखवलं असलं तरी स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होणार आहे। पुन्हा एकदा 15 तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढेल। महाराष्ट्रात 16 तारखेला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे। हे वातावरण 17 तारखेला देखील महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज दिलेला आहे। अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील। स्कायमेटने मात्र 18 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहण्याचा अंदाज दिला आहे। तेच वातावरण 19 तारखेलाही राहणार आहे। म्हणजे JFS मॉडेलने जरी 18-19 पावसाळी वातावरण कमी दाखवलं असलं तरी स्कायमेटने मात्र पावसाळी वातावरण या दोन्ही तारखांना जोरदार दाखवलं आहे। या मॉडेलमध्ये आपण केवळ ECMWF मॉडेलचा अंदाज बघत असतो। ECMWF मॉडेलने आज कोकणामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे। मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल। 14 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे।
15 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दिशेने मोठं पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे. 16 तारखे